श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच वटपौर्णिमेचा सण जो आहे तर तो जवळ आलेला आहे आणि हा वटपौर्णिमेचा सण सर्व स्त्रियांच्या आवडीचा सण आहे। बघा, या सणांची आपण स्त्रिया ज्या आहेत तर त्या खूप आतुरतेने वाट बघत असतो। त्यामुळे अनेकदा मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, या वर्षी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्यासोबतच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, उपवास कशा पद्धतीने करावा, या दिवशी त्यासोबतच वटपौर्णिमेचं महत्त्व आणि वटपौर्णिमा याबद्दल संपूर्ण याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा, कारण की बघा आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा, कारण की बघा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपलं वैवाहिक जीवन सुखी समाधानी आणि आनंदी व्हावं, यासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचं व्रत करतात। कारण की वडाच्या झाडाचं आयुष्य हे खूप जास्त असते। वटवृक्ष हा अतिशय अत्यंत दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घायुष्य जे आहे तर ते मिळत असतं आणि आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल, अशा श्रद्धेने स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वट सावित्रीची पूजा करतात। नवविवाहित महिलांसाठी देखील हा सण अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी 16 शृंगार करून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। यंदा वटपौर्णिमेचा सण हा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे। तर पौर्णिमा तिथीची जी सुरुवात आहे तर ती रविवारी 28 जूनला पौर्णिमा उत्तर रात्री 3:06 सुरू होत आहे आणि ती सोमवारी 29 जूनला उत्तर रात्री 5:26 पर्यंत असणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजी सोमवारी वटपौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे। या दिवशी सुवासिनी महिला वडांची पूजा करतात आणि उपवास देखील करतात। आता वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा, सोमवारी 29 जून रोजी सकाळी सूर्योदयानंतर दुपारी 12-12:30 वाजेपर्यंतची पूजा करणं फलदायी मानली जाते। कारण ही पूजा शक्यतो महिला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ही पूजा करत असतात, परंतु त्यातल्या त्यात पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त तुम्हाला हवा असेल तर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। या वेळेमध्ये पण तुम्ही पूजा करू शकता, परंतु या दिवशी काही महिलांना 10:40 पर्यंत जरी नाही जमलं तरी देखील पूजा करायला तरी तुम्ही दुपारी 12:30 वाजेपर्यंत देखील वडाच्या झाडाची पूजा करणं शास्त्रोक्त आणि फलदायी मानलं गेलं आहे। आता जो काही आपण शुभ मुहूर्त सांगितला आहे त्यातला फक्त 1.5 तास मात्र आपल्याला टाळायचा आहे, कारण की या वर्षी राहू काळ देखील आलेला आहे आणि राहू काळामध्ये आपण शक्यतो कोणतीही पूजा सेवा जी आहे तर ती करू नये। कारण की राहू काळामध्ये आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही, कारण की शुभ कार्य किंवा पूजा करत नाही। त्यामुळे आपल्याला सकाळी 6:44 पासून ते 8:57 पर्यंत राहू काळ जो आहे तर तो टाळायचा आहे। त्यामुळे या काळामध्ये शक्यतो पूजा करू नका। यानंतर तुम्ही 12-12:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता।
29 तारखेला सकाळी सकाळी 8:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे, तरी शक्यतो या काळामध्ये पूजा करणं टाळा. बाकी तुम्ही 12:30 वाजेपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता. याबरोबरच या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जली उपवास केला जातो. आणि निर्जली म्हणजे काय, तर काहीही न खाता पिता खरं तर ते त्रिरात्री व्रत पाळले जाते. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून हे व्रत सुरू होतं. परंतु 3 दिवस उपवास करणं शक्य नसेल तर मग स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र आवर्जून उपवास करतात. या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करत असते आणि वडाच्या झाडाची मनोभावे पूजा सेवा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा अशी वटवृक्षाकडे प्रार्थना करत असते. बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर व्रत करतात, परंतु काही ठिकाणी अशी पद्धत आहे की फक्त वडाच्या झाडाची पूजा करून झाली की मग उपवास सोडला जातो. आणि एकदा का वडाची पूजा झाली की मग उपवास जो आहे तर तो सोडला जातो. आमच्याकडे अगदी तशीच पद्धत आहे. आता तुम्हाला तुमची तब्येतीनुसार किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून आम्ही वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो. ज्यांना समजा शक्य आहे ते ठेवतात, ज्यांना दिवसभर व्रत करायचं आहे ते ठेवतात, ज्यांना नाही करायचं ते समजा पूजा होईपर्यंत उपवास करतात आणि नंतर जेवण जे आहे तर ते करतात. आता तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुमच्याकडे जी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. या वेळेमध्ये तुम्हाला फलाहार तुम्ही करू शकता, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, परंतु सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत काहीही न खाता माता पिता जो आहे तो उपवास केला जातो. एकदा पूजा झाली की त्यानंतर मग आपण उपवास सोडू शकतो. काही स्त्रिया सकाळी उपवास धरतात आणि संध्याकाळी सोडतात, किंवा काही स्त्रिया पौर्णिमेचं दिवसभर व्रत करतात. अशी जशी तुमच्या भागामध्ये पद्धत असेल, परंपरा असेल, त्यानुसार तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून ही सुटका मिळते. त्यामुळे या दिवशी व्रत करण्याला अतिशय अत्यंत खूप खास अत्यंत पतींसाठी व्रत ठेवलं तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळत असतो आणि सावित्री देवीची कृपा त्या जोडप्यांवरती राहते. अशी देखील मान्यता आहे. वटवृक्षाच्या खोडात भगवान विष्णुदेव मुळात ब्रह्मा आणि फांद्यांवरती देवादिदेव महादेव विराजमान आहेत. आणि वडाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्यांना प्रारंभ्य असतात बघा. याला सावित्री मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला इतर देवांचेही कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात. असं मानलं जातं की मनातील इच्छा पूर्ण होते. संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचं आयुष्य हे अखंड असतं. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत माता देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिलं होतं आणि या दिवसापासूनच या वटवृक्षाची पूजा करण्याची पद्धत जी आहे तर ती चालू झालेली आहे. थोडक्यात सांगायचं जर झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करतात, उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात आणि एकमेकींना वाण म्हणून वाण देत असतात, ओटी भरतात. त्यानंतर सावित्री मातेची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वटवृक्षाकडे प्रार्थना करतात. वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच पती मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळू शकते. त्यामुळे हे व्रत पवित्रतेचं प्रतीक आहे असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचं धार्मिक खास विशेष महत्व आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करावी. यानंतर व्रत करावं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजेची तयारी करावी. पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे वटपूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर ते आपण आधीच काढून ठेवायचं आहे.
वटपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे। यावेळी सुवासिनींना 7 शृंगार करायचा आहे। 16 शृंगार करून भरजरीची साडी किंवा रेशमी साडी किंवा लग्नातला शालो सुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता। विवाहित स्त्रिया परिधान करतात हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी, चैन असा 7 शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या वटपौर्णिमेला छान असं तयार व्हायचं आहे, सजायचं आहे, नटायचं आहे आणि आपल्या पतीसाठी आपल्याला हे मनोभावे वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे। त्यामुळे आपल्या पतीला आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं। म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी खास करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे नक्की आपल्याला या वेळेमध्ये वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।